देश आहे। आपल्या विद्यार्थी मित्रांनी काही वेळापूर्वी आणि आतापर्यंत चालू असलेल्या सर्व जितकेही गणतंत्राबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन। मी थोडा वेगळा विषय हाताळतोय। माझ्या कवितेचे शीर्षक आहे आमच्या मताला किंमत आहे की नाही। काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या एका खूप सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला एक प्रश्न विचारला होता की आमच्या मताला किंमत आहे का नाही। याचा संदर्भ असा होता की राजकीय नेते निवडणूक लढवत असताना एका पक्षात असतात आणि निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षात जातात। तर शीर्षक आहे आमच्या मतांना किंमत आहे की नाही। नका करू फेड पक्ष बदलायचा, आपल्या मतदारांना मूर्ख बनवायचा। निवडून यायचं, विरोधकाला हरवून मात्र सत्तेसाठी बसायचं, त्यांच्याच बरोबर पंक्तीत मांडीला मांडी लावून। निवडणूक येताच फक्त सत्तेसाठी पक्ष बदल होतो, एका पक्षीसारखे एका फांदीवरून दुसऱ्या पक्षात जाऊन बसतो। मूर्ख ठरतो तो मतदार ज्यांनी तुम्हाला मत दिले, मात्र सत्तेच्या लोभाने तुम्ही त्याच मताचे कत्तल केले। प्रश्न मतदारांना पडतो की आमच्या मताला काही किंमत आहे की नाही। मतदान लोकशाहीचा उत्सव आहे की खरेदी विक्रीचा बाजार तर नाही। सत्तेसाठी युती करणे, काहीही करून सत्तेत येणे आणि काही विचारले तर एकच उत्तर, राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नाही आणि इथेच एक मतदार मूर्ख ठरतो। मात्र मतदार हे सर्व लक्षात ठेवतो। 5 वर्षांनी निवडणूक परत मतदाराला एक संधी देतो। यावेळी मात्र मतदार त्या दगाफटका केलेल्या ना त्यांची जागा दाखवून देतो। डाव्या हाताच्या तर्जनीने, शाईच्या एका टिचक्याने परत त्या गद्दाराला सहज त्याच्या घरी धाडतो। मित्रांनो, आता काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे महानगरपालिका आणि नगरपालिकेचे निवडणूक झालेत। त्यांची जे मतदान टक्केवारी आहे ते खूप विचार करण्यासारखा भाग पाडतो आणि त्याबद्दलच माझे शेवटचे 4 ओळी। शेवटी एकच मागणे आहे, मतदान एक सुट्टी नाही, मतदान एक फोरखेड नाही। जो योग्य मतदान करीत नाही किंवा मतदानच करीत नाही त्यांना प्रशासनाच्या कार्याबद्दल बोट उचलायचा अधिकारही नाही। महाराष्ट्राची जी टक्केवारी आली होती त्याच्यामध्ये नागपूरची टक्केवारी